शुक्रवारी दुपारी 1 ते 2 वाजेच्या दरम्यान देवगड, शिरूळ, पाडळदे, सायतरपाडे या भागात अतिमुसळधार पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली। दुपारी 1 वाजेपासून सुरू झालेला पाऊस जवळपास 3 ते 4 वाजेपर्यंत चालूच होता। या पावसाने देवगड, शिरूळ, पाडळदे या गावातील छोटे मोठे नाले, नद्या सगळ्याच दुथडी भरून वाहत होत्या। या नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास देव हिसकावून घेतो की काय अशी परिस्थिती या गावांमध्ये निर्माण झाली। ऐन फुलोऱ्याच्या काळात असलेले कापसाचे पीक, कणीस, पक्व होण्याच्या अवस्थेत असलेले मका पीक तर आत्ताच लागवड केलेला कांदा पीक या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कापूस आणि कांदा पिकात मर रोगाचा आधीच खूप मोठा प्रभाव दिसून येत असल्याने शेतकरी संकटात सापडलाय। तरी प्रशासनाने तात्काळ या भागातील शेती पिकांचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।